आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सांगलीमधील जतच्या नामांतराला विरोध वाढलेला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतचं नाव देवभूमी जत करण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाच्या विरोधात सर्वपक्षीय नेते उद्या 9 ऑगस्टला मोर्चा आणि धरणं आंदोलन करणार आहेत. जतचं ऐतिहासिक नाव बदलू देणार नसल्याची भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे. गडचिरोलीमधील प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि MIDC-साठीच्या भूमी अधिग्रहणाच्या वादानं आता उग्र रूप धारण केलेलं आहे. ड्रोन सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना रोखून धरल्या प्रकरणात चामोर्शी तालुक्यातील 7 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आष्टी पोलीस ठाण्यावर धडक देत जोरदार घेराव घातला आहे. MMRDA कडनं रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे. या नव्या नगरीचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारनं सिंगापूरमधल्या आघाडीच्या कंपनीला सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत MMRDA आणि सुरुबाना ज्युरोंग यांच्यात करार करण्यात आले. संत सावतामाळी यांच्या समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरवरून पांडुरंगाच्या पादुका विधिवत पूजन करून पालखीत ठेवण्यात आल्या. टाळ मृदंग आणि अभंगाच्या गजरात पालखी अरणकडे रवाना झाली. पालखी सोहळ्यात आमदार अभिजित पाटीलही सहभागी झाले होते. वाशिमच्या कामरगाव ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यानं सध्या तात्पुरत्या इमारतीमध्ये कामकाज सुरू आहे. मात्र जागा आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यानं 40 गावातल्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची नागरिकांची मागणी आहे. महाबळेश्वरमध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रमी पाऊस झाला. आतापर्यंत 197 इंच म्हणजे 5016 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धुकं, धबधबे आणि हिरवाईचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होती. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आनंदपूर इथं पुरामुळे करंजाडी नदीवरचा रस्ता वाहून गेला. शेतकऱ्यांना स्वखर्चातून वाहून गेलेला पर्यायी रस्ता उभारायला सुरुवात केली आहे. ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी हा पुढाकार घेतला असून कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी होती. गोंदियातील मुंडीपार जंगलामध्ये रानडुकराची शिकार करून मांस विक्रीसाठी मध्य प्रदेशात घेऊन जाणाऱ्या टोळीचा वनविभागानं पर्दाफाश केला. वनविभागानं कारवाई करत 20 किलो मांसासह 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार मालेगाव शहरात 11,000 कॉलनीमध्ये रात्री 2 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत प्रभावीपणे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. अकोल्यातील जुना शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याविरोधात धडक कारवाई केली. किराणा दुकानावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त केला. या प्रकरणात दुकान मालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. वाशिमच्या काटा रोड परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. आरोपींकडून 1 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त केले. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. पिस्तूल कुठून आणलं याचा तपास सुरू आहे. मालेगाव शहरात पोलिसांनी रात्री कोम्बिंग आणि ऑल आउट ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगार, अवैध व्यवसाय आणि शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये 15,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 7 गुन्हे दाखल असून 9 आरोपींना अटक केली. दापोली तालुक्यातल्या अंजरले आडेफाटा इथं मध्यरात्री गुरांना बेशुद्ध करून तस्करीचा प्रयत्न स्थानिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. नाकाबंदी दरम्यान आरोपींनी वाहनातनं पळ काढला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. नागपुरात मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरीपूर्वी देवाची माफी मागतानाचा त्यांचा व्हिडिओ CCTVमध्ये कैद झाला होता. फुटेज व्हायरल झाल्याच्या नंतर पळून जाताना दोघांचा अपघात झाला. यानंतर पोलिसांनी दोघांना जेरबंद केलेला आहे. गोंदियामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं बॅटरी चोरीचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली. चोरीच्या बॅटऱ्या खरेदी करणाऱ्या कबाडी दुकानदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अकोल्यातील केशवनगर परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी 10 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 60,000ची रोकड लंपास केली. या प्रकरणात खदान पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर शहर पोलिसांनी 7 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करत दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून 4,14,000 रुपये रोख आणि 93.600 ग्रॅम सोनं असा 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.